चिमणी पासून शिकून घे रे बाळा तू आनंद, रडणे कढणे सोडून दे रे भलता सलता छंद. मुलांनो, नेहमी आनंदी असावे असा सुविचार आपल्या फळ्यावर लिहिलेला असतो. पण आनंद ही काही एखादी वस्तू नाही की जी बाजारात विकत मिळेल. आनंद ही एक वृत्ती आहे आणि ती आनंद मन, आपलं मन सदैव आनंद राहण्यासाठी आपल्याकडे भरपूर काय हवं, गाणी गोष्टी यांचा खजिना हवा, यांची नुसती मेजवानी हवी. आज मी तुम्हाला 3 डुकरांची गोष्ट सांगणार आहे. एका जंगलामध्ये 3 डुकरं होती. 3 जण भावंड होती. त्यातलं 1 नंबरचं डुक्कर होतं आळशी, 2 नंबरचं डुक्कर थोडंसं काम करायचं आणि 3 नंबरचं डुक्कर होतं ना, ते अतिशय आदर्श, कष्टाळू, भरपूर मेहनत करणारं. एकदा काय झालं, आईने त्या 3घांना कामाला लावलं आणि सांगितलं, जा जंगलात आणि छानपैकी घर बांधा. मग काय केलं माहितीये का, आळशी डुकरांनी बांधलं कोल्ड्रिंक पिताना स्ट्रॉने, त्या स्ट्रॉचं घर. 2 नंबरच्या डुकराने बांधलं लाकडाचं घर. 3 नंबरचा मेहनती होता, त्यामुळे त्यांनी सिमेंट, कॉन्क्रीट आणि विटांचं घर बांधलं. आणि मग जंगलात काय गंमत झाली आता नाही सांगणार. ती गंमत ऐकायला तुम्हाला कार्यशाळेला यावं लागेल. तेव्हा सगळ्या पालकांना, शिक्षकांना मी विनंती करते, नम्रपणे आवाहन करते, 21 डिसेंबर शनिवार रोजी आधारिका हॉल, कांदिवली पश्चिम, महावीर नगर येथे बीज अंकुरे अंकुरे नावाची शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केली आहे. त्या कार्यशाळेसाठी सगळ्यांनी अवश्य या. माझ्या या जॉयफुल एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू.